Hi friends, welcome back in the session of Direct into Indirect Speech Part 4. मित्र हो, आता जो प्रकार आपण अभ्यासणार डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा त्या प्रकाराचं नाव आहे कमांड्स. 3 नंबरचा प्रकार आहे पहा आणि त्यातला ए सेक्शन आहे कमांड्स. कमांड्स म्हणजे आज्ञार्थी विधान. ही उदाहरण आपण नीट समजून घेऊया. डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. का पहिलं उदाहरण आहे डायरेक्ट स्पीच. रिया, गिव्ह मी सम वॉटर सेड मदर. आता हे वाक्य जे आहे ना, इनडायरेक्ट नरेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? वाक्याचा प्रकार कोणता आहे, त्याच्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब कोणता आहे, ते एकवचनी आहे का अनेक वचने आहे, पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे, आणि रिपोर्टेड स्पीच कोणाला उद्देशून केलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, रिपोर्टिंग वर्ब सेड मदर, मदरनं हे वाक्य उद्देशून बोललेलं आहे आणि रिपोर्टेड स्पीच मधली पहिली व्यक्ती आहे रिया, म्हणजे रियाला उद्देशून वाक्य बोललं आहे. दोन्ही व्यक्ती स्त्रीलिंगी आहेत पहा. मग वाक्य इनडायरेक्ट नरेशन करत असताना रिपोर्टिंग वर्ब वाक्याची सुरुवात पहा. मदर टोल्ड रिया टू गिव्ह हर सम वॉटर, हे इनडायरेक्ट स्पीच आहे. म्हणजे रिपोर्टेड स्पीच मधला पहिला जो शब्द आहे तो गिव्ह आहे. गिव्ह हे क्रियापद आहे. क्रियापदानं सुरू होणारे विधान म्हणजे कमांड्स, आणि त्याचं इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग वर्ब या सेड टू च, मदर सेड टू रिया याचा अर्थ तो सेड टू च टोल्ड होत. आणि रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडत असताना टू या शब्दाचा अवलंब करायचा आहे. टू हे कंजंक्शन. ठीक आहे. आणि मग ह्या मीचा आहे ना, तो हर होणार. डायरेक्ट वाक्यामध्ये जर मी असेल तर त्याचा हर होणार. कारण हर का होणार? कारण मदर ही स्त्रीलिंगी आहे ना, आणि त्याच्यामुळं हे जे मी आहे ते मदर संदर्भात आलेलं आहे, म्हणून मीचा हर किंवा हिम होतो. करता पुल्लिंगी असता तर हिम झाला असता, तो स्त्रीलिंगी असल्यामुळे हर झालेला आहे. ओके. आणि आणखी दुसरे शब्द बदलण्यायोग्य कोणतेही शब्द नाही, त्याच्यामुळे उरलेले शब्द आहे तसे येतील या ठिकाणी. दुसरं वाक्य समजून घ्या. डायरेक्ट स्पीच. फादर सेड टू अंजू, डू युअर होमवर्क रेग्युलरली. रिपोर्टिंग वर्ब फादर सेड टू अंजू आणि रिपोर्टेड स्पीच डू युअर होमवर्क रेग्युलरली. ठीक आहे. आता इनडायरेक्ट स्पीच करत असताना फादर ॲडवाइज्ड अंजू, सेड टू च या ठिकाणी ॲडवाइज्ड केलेलं आहे. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब कमांडचा जो प्रकार आहे त्या कमांडच्या प्रकारामध्ये रिपोर्टिंग वर्ब ह्या वाक्यामधलं ॲडवाइज्ड आहे. ते का ॲडवाइज्ड झालं? तर कमांड्स मध्ये कमांडचं इनडायरेक्ट नरेशन करत असताना त्या वाक्यामध्ये कोणते भाव वाक्यामधून त्या व्यक्त होतात त्याच्यावरती रिपोर्टिंग वर्ब ठरवलं जातं. तर साधारणपणे हे वाक्य फादरनं अंजूला उद्देशून केलेलं आहे आणि काय म्हणलं आहे, डू युअर होमवर्क रेग्युलरली. म्हणजे या वाक्यातून उपदेश व्यक्त होतो थोडक्यात. ठीक आहे. आणि म्हणून ॲडवाइज्ड हे रिपोर्टिंग वर्ब उपदेश व्यक्त करतं, म्हणून ॲडवाइज्ड रिपोर्टिंग वर्ब आलेला आहे. आणि रिपोर्टिंग वर्ब म्हणून रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी टू या शब्दाचा अवलंब केला. ठीक आहे. आणि हे युवरचं हर झालेलं आहे. युवरचा डायरेक्ट स्पीच मध्ये युवर शब्द असेल ना, त्याचा युवरचा हिम होतो किंवा हर होतो किंवा देअर होतो. आता या ठिकाणी अंजू ही स्त्रीलिंगी आहे आणि त्याच्यामुळे या युवरचा हर झालेला. तर पुल्लिंगी असता तर हिम झाला असता, आणि हा जो सब्जेक्ट आहे किंवा ती व्यक्ती जी आहे ती अनेक वचने असली तरी युवरचा देअर झाला असता. ठीक आहे. म्हणजे या 2 नंबरच्या वाक्याचं इनडायरेक्ट नरेशन करत असताना फादर ॲडवाइज्ड आहे टू डू हर होमवर्क रेग्युलरली. या ठिकाणी डू आहे, सुरुवात क्रियापदाने झालेलं लक्षात ठेवायचं. या डूचा डीड नाही करायचा, कारण आपण पाठ केलाय डू किंवा डज असेल तर त्याचा डीड होतो, त्याचा डीड नाही करायचा. या ठिकाणी कमांड आहे. डायरेक्ट स्पीच मधलं हे रिपोर्टेड स्पीच आहे ना, ते जर वाक्याची सुरुवात क्रियापदाने असेल तर त्याची टू न ते वाक्य जोडायचं आणि ते क्रियापद आहे तसे. ओके. 3 नंबरचं स्टेटमेंट बा, द ऑफिसर सेड टू द क्लर्क कम्प्लीट दिस वर्क बिफोर टुमॉरो मॉर्निंग. आता या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच करत असताना द ऑफिसर ऑर्डर्ड द क्लर्क. ऑफिसरनी, द क्लर्क आहे ना, शक्यतो ऑफिसर आज्ञा करतात किंवा त्यांना क्लर्क जो म्हणजे त्यांच्या हाताखाली जे कर्मचारी असतात त्यांना ऑर्डर करण्याचं ते काम करत असतात.
ठीक आहे, आदेश देतात ते आदेश थोडक्यात. आणि म्हणून या ठिकाणी ऑर्डर हे रिपोर्टिंग वर्ब आलेला आहे टूच्या ऐवजी. आणि रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी टूचा वापर केला आहे पहा, कंजंक्शन म्हणून. आणि मग क्रियापद आहे तसं आलेलं आहे, कम्प्लीट धिस दॅट झालेलं आहे. आणि टुमॉरो आणखीन एक शब्द त्याच्यामध्ये आहे, म्हणून बिफोर नेक्स्ट डे मॉर्निंग. टुमॉरोचं तर नेक्स्ट डे होतं. ठीक आहे. डायरेक्ट स्पीच, officer said to the clerk, complete this work before tomorrow morning. Indirect speech, the officer ordered the clerk to complete that work before the next day morning. Fourth number statement, Rakesh asked Meena, let me help you with your homework. Indirect speech, राकेश आस्क्ड मीना. रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी आस्क्ड आहे ना, त्याचा आस्कडच ठेवला आहे. आणि फक्त दोन्ही वाक्य जे आहेत रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी तोच अवलंब केला आहे. लेट हे क्रियापद आहे आणि या ठिकाणी मीचा हिम झालेला आहे, कारण हा मी जो आहे तो राकेश संदर्भात आहे. राकेश पुल्लिंगी असल्यामुळे त्या मीचा हिम झाला. आणि हे यू आहे ना, हे यू मीना संदर्भात आहे, त्याच्यामुळे त्याचा हर झालेला आहे. आणि पुन्हा हा युवर, हा युवरचा या ठिकाणी हरच होणार, कारण हा यू आणि युवर हे दोन्ही शब्द मीना संदर्भामध्ये आलेले आहे. आणि त्याच्यामुळं हे वाक्य असंच येईल, राकेश आस्क्ड मीना टू लेट हिम हेल्प हर विथ हर होमवर्क. ठीक आहे. डायरेक्ट स्पीच 5 नंबर स्टेटमेंट पहा, गिव्ह मी द कीज. पहिला शब्द आहे गिव्ह, त्याच्यामुळं या वाक्याचा प्रकार कमांड्स. कमांड म्हणजे आज्ञार्थी विधान, क्रियापदाला सुरू होतात. वाक्य कोणी बोललेलं आहे, सेड द रॉबर. रॉबर म्हणजे दरोडेखोर है ना. आता इनडायरेक्ट स्पीच करत असताना द रॉबरनं वाक्याची सुरुवात होईल रिपोर्टिंग वर्बनं. आणि द रॉबर वॉर्न्ड, रिपोर्टिंग वर्ब वॉर्न्ड आहे. वॉर्न मीन्स वॉट, इशारा देणे वगैरे वगैरे, हे वॉर्निंग देतो रॉबर ज्या व्यक्तीच्या घरात घुसलाय त्या व्यक्तीला. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं हे वाक्य रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी सेटचं वॉर्न केलं आहे. आणि रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच टून जोडलेलं आहे. आणि गिव्ह हिम, रॉबर हा पुल्लिंगी आहे आणि त्याच्यामुळे त्याचं हिम झालेलं आहे, मीचं हिम होणार. ठीक आहे ना, उरलेले शब्द आहेत तसे. गिव्ह मी द कीज सेड द रॉबर. डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच, द रॉबर वॉन्ट टू गिव्ह हिम द कीज. अशा पद्धतीने ते वाक्य होईल. थोडक्यात काय, कमांडच्या प्रकाराचं इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये रूपांतर करत असताना तुमचं रिपोर्टिंग वर्ब वाक्यातील जे भाव आहेत त्या भावानुसार बदल होईल त्याच्यामध्ये, आणि ते पूर्ण वाक्य जोडलं जाईल. तुमचा वाक्यातला भाव काही तुमच्या लक्षात येत नसेल काही काही वेळेला, तर त्यावेळेला रिपोर्टिंग वर्ब आपण टोल्ड वापरून पूर्ण ते वाक्य जोडलं तरी चालतं. ओके. आणि मग आवश्यक त्या ठिकाणी शब्दांमध्ये योग्य तो बदल करायचा आणि इनडायरेक्ट नरेशन त्याचं करायचं. ओके. तर बी नंबरचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे पहा, निगेटिव्ह कमांड्स. निगेटिव्ह कमांड्स म्हणजे रिपोर्टेड स्पीच मधलं पहिला शब्द असेल डोंट आणि प्लस वर्ब अशी त्या वाक्याची रचना असेल. पहिलं वाक्य समजून घेऊ का. डोंट फॉरगेट टू टेक युअर टिफिन नेहा सेड मदर. आता हे वाक्य मदरनं उद्देशून बोललेलं आहे. रिपोर्टिंग वर सेड मदर आणि रिपोर्टेड स्पीच डोंट फॉरगेट टू टेक युअर टिफिन. आणि नेहा ज्या व्यक्तीला उद्देशून वाक्य केलं आहे ती व्यक्ती आहे नेहा. ठीक आहे. मग रिपोर्टिंग भरून वाक्याची सुरुवात येईल पहा, मदर ॲडवाइज्ड नेहा नॉट टू फॉरगेट टू टेक हर टिफिन. आता रिपोर्टिंग वर्ब सेडचं ॲडवाइज्ड झालेलं आहे, कारण का हे वाक्यातून उपदेश व्यक्त होतो. ॲडवाइज्ड म्हणजे उपदेश, उपदेश करणे असा शब्द होतो त्या शब्दाचा. आणि त्याच्यामुळे ॲडवाइज्ड ही रिपोर्टिंग वर्ब. आणि डोंटचं नॉट टू होणार. ठीक आहे. डोंटनं वाक्याची सुरुवात असेल तर त्याचा नॉट टू होणार. आणि युवरचं हर झालेलं आहे पहा या ठिकाणी. युवरचा हिज किंवा हर किंवा देर होतो. नेहा स्त्रीलिंगी असल्यामुळे त्याचा हर होणार. ठीक आहे. 2 नंबरचं वाक्य पहा, द गार्ड सेड डोंट टेक फोटोग्राफ्स ऑफ दिस साईट. द गार्ड, रिपोर्टिंग म्हणून वाक्याची सुरुवात. द गार्ड वॉन्ट, सेडचं वॉन्ट झालेलं आहे. वॉन्ट म्हणजे इशारा आहे. आणि डोंटचं नॉट टू होणार. आणि आणखी बदलण्यायोग्य शब्द कोणता, तर दिसचा होणार दॅट. The guard warned not to take photographs of that site.
Third statement पहा, the doctor said to the patient, don't smoke. डॉक्टरने पेशंट मधलं नातं पहा, साधारणपणे डॉक्टर पेशंटना उपदेश करतात है ना, आणि त्याच्यामुळं डोंट स्मोक या शब्दातून उपदेश व्यक्त होतो. म्हणून रिपोर्टिंग द डॉक्टर ॲडव्हाइज्ड ऑर टोल्ड दोनापैकी एक वापरायचं है ना. टोल्ड पण चालू शकतं. पेशंट नॉट टू स्मोक है ना. तिसरं वाक्य पहा, डोंट शो युअर फेस सेड द किंग. राजाने वाक्य उद्देशून बोललाय पहा, ज्या व्यक्तीला उद्देशून केलाय त्या व्यक्तीचा निर्देश नाही या ठिकाणी. द किंग ऑर्डर्ड, राजाने हे हुकूम करतो आहे ना, आणि त्याच्यामुळं ज्या व्यक्तीला ते वाक्य उद्देशून बोललाय त्या व्यक्तीला हुकूम केलाय पहा है ना. त्याच्यामुळे रिपोर्टिंगवर सेडचं ऑर्डर होईल आणि डोंटचं नॉट टू होणार. शो हिम, हा जो मी आहे ना, मी हा राजा संदर्भात आहे, राजा पुल्लिंगी असल्यामुळे मीचा हिम झाला, आणि युअरच या ठिकाणी हिज किंवा हर केलाय पहा, कारण युअर हा शब्द ज्या व्यक्तीला उद्देशून केलाय ती व्यक्ती पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे त्याचा निर्देश केला नसल्यामुळं युअरचा हिज किंवा हर केला तरी चालू शकतो. ठीक आहे. फिफ्थ स्टेटमेंट पहा, डोंट ब्रिंग आउटसाइड फूड हिअर सेड द हॉटेल ओनर. इनडायरेक्ट स्पीच, द हॉटेल ओनर टोल्ड, सेडचं टोल्ड झालेलं आहे पहा, आणि डोंटचं नॉट टू ब्रिंग आउटसाइड फूड देअर. हिअर असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर त्याचा देअर शब्द होतो. ठीक आहे, हे बदल आहे. थोडक्यात काय, निगेटिव्ह कमांड हा जो वाक्याचा प्रकार आहे त्या वाक्यांचा इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग वर्ब वाक्यातील जे भाव आहेत डायरेक्ट स्पीच मधल्या त्या भावानुसार हे रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला वापरता येईल, किंवा आपली गपलक होत असल्यास आपण टोल्ड वापरू शकता, आणि दोन्ही वाक्य जोडण्यासाठी टूचा अवलंब करायचा. थोडक्यात काय, डोंटचं नॉट टू करायचं आणि आवश्यक त्या ठिकाणी बदल करायचा शब्दांमध्ये. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला एक अभ्यास दिला आहे पहा, नाऊ चेंज दीज सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता जे प्रकार आपण दोन्ही अभ्यासले त्या प्रकारातली ही वाक्य आहेत आणि ही तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलायची आहेत. ओके, फक्त वाक्य वास्तव पहा आणि ती वाक्य समजून घ्या आणि या वाक्यांचा इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये बदल करा. ठीक आहे. पहिलं वाक्य आहे पहा, डोंट वेस्ट युअर टाइम अनिकेत सेड किरण. Second statement, she said to Mangal, help me for some time to check these answers. Third statement, Mayur said, don't ask me now. Fourth statement, arrange these things properly, said mother to me. Fifth statement, the teacher said, tell me if you have any problem. Sixth statement, don't quarrel with anyone, said my father. ओके, या वाक्यांचं इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये बदल करा. रिपोर्टिंग वर्ब वाक्यातील भाव ओळखून वापरा त्या ठिकाणी, आणि डोंट असेल तर नॉट टू करा आणि इतर शब्दामध्ये बदल करून ते वाक्य लिहा. ओके. At last, thank you for watching this PowerPoint presentation and wish you a very happy learning.